अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्यासाठी कोल्हापुरातून त्याकाळी काही कारसेवक थेट अयोध्येत गेले होते। यामध्ये करवीर तालुक्यातील शेगावच्या 35 जणांचा समावेश होता। यामध्ये निवास पाटील यांचाही सहभाग होता। ऐन उमेदीच्या काळात राम मंदिरासाठी थेट कारसेवा करून परतत असताना निवास पाटील यांनी राम मंदिर पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही असा संकल्प केला होता। आता राम मंदिर पूर्णत्वाला जात 22 जानेवारीला मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। या निमित्तानं शिये ग्रामस्थांच्या वतीनं रिक्षा व्यावसायिक असलेल्या निवास पाटील यांचा संकल्प तब्बल 31 वर्षांनंतर पूर्ण होतोय। शिये ग्रामस्थ त्यांच्या या संकल्पपूर्तीचा आनंदोत्सव साजरा करत त्यांना पादत्राणं प्रदान करणार आहेत। निवास पाटील आणि आमचे सहकारी बाबासाहेब चौगले, बाबासाहेब चव्हाण, शिवाजी बुवा, विलास बुवा, पांडुरंग ददू पाटील, तसेच अन्य तानाजी बोगले, तानाजी नल्लवडे अशा अनेक कारसेवक घेऊन आम्ही 1990, 1992 आणि 2002 या तिन्ही वेळच्या कारसेवेमध्ये प्रत्यक्षात अयोध्येमध्ये जाऊन हा कलंक नष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि 1992ला त्या दिवशी प्रत्यक्षात आम्ही हा कलंक नष्ट केला आणि त्या ठिकाणी बाबरी ढाचा उद्ध्वस्त करून आमचं जे काही जन्मस्थान आहे प्रभू श्रीरामांचं त्या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर बांधण्याचा निर्धार केला आणि त्या क्षणापासून आम्ही हे मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनवाणी राहून याची पूर्तता करण्यासाठी एक ध्यास म्हणून हे व्रत आम्ही धारण केलं आणि आज खरोखरच 22 जानेवारी हा एक अत्यंत सोनियाचा दिवस म्हणून आमच्या दृष्टिकोनातून उजाडणार आहे की त्या दिवशी आमचं हे पण किंवा व्रत पूर्णत्वास जाणार आहे। याचा आम्हाला निश्चितच आमच्या गावातील जवळजवळ 34 कारसेवकांच्या मनामध्ये आज हर्ष झालेला आहे आणि हे भव्य दिव्य असं मंदिर उभा राहते आणि माझं पण पूर्ण होते याचा मला निश्चितच आज आनंद वाटतोय। आपल्या या संकल्पाबद्दल बोलताना निवास पाटील यांनी बाबरी पाडताना कोठारी बंधूंनी प्राणाची आहुती दिली, त्यांच्या त्यागापुढे माझा त्याग काहीच नाही अशा भावना व्यक्त केल्या। 22 जानेवारीला शिये गावात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमातच निवास पाटील यांच्या संकल्पपूर्तीचा आनंद साजरा करण्यात येणार आहे।